तर मुंबई भाजप कार्यकारिणी मुख्य पदावरती आता आमदारांना संधी नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। पुढील काही दिवसात मुंबई भाजप पदाधिकारी नवीन कार्यकारिणी करताना आमदारांना महामंत्री सरचिटणीसासारखी महत्त्वाची पदं देणार आहे। सामान्य लोकांना संघटनेमध्ये जास्त संधी दिली जाईल असंही यावेळेला सूतोवाच करण्यात आले। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, काय अधिक माहिती? प्रज्ञा, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष निवडीच्या बाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं म्हटलं जातं। तसंच नवीन कार्यकारिणी देखील जाहीर केली जाईल। विशेष म्हणजे आशिष शेलार यांच्याकडेच मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत जबाबदारी राहावी असा एक प्रयत्न शेलार आणि त्यांच्या समर्थकांचा सुरू आहे। मात्र दिल्ली कदाचित याबाबतचा निर्णय काही वेगळा देण्याची शक्यता आहे आणि यामुळेच दरेकर आणि अमित साटवेंच्या नावाची चर्चा खूप जोरदार सुरू आहे। अर्थात नवीन नियुक्त अध्यक्ष समजा जर झाले अथवा नवीन कार्यकारिणी जर येत असेल तर अशा वेळेस जे आमदार आहेत यांना महामंत्री सरचिटणीस अशी महत्वाची पदं देण्यापेक्षा इतर जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे तशा स्वरूपाची पदं असतील, म्हणजे महामंत्री किंवा सरचिटणीस। यामुळे भाजपच्या आमदारांना कोणत्याही संघटनेमध्ये महत्वाचं आता पद या पुढच्या कालावधीमध्ये न देण्याची भूमिका पक्षांनी घेतलेली आहे। कारण की आमदारांना पूर्ण वेळ पार्टीसाठी काम करत नाहीत, स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते जास्त लक्ष देतात आणि मग दिलेल्या पदाचा फारसा उपयोग संघटनेसाठी होताना दिसत नाही। यामुळे अशा स्वरूपाचा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी सागर।